हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर खूप दिवसांनी माझा व्हिडिओ आला आहे. तर सगळे ठीक आहात ना? तर मला थोडंसं बरं नव्हतं म्हणून मी एवढे दिवस व्हिडिओ टाकला नाही. तर झालं असं की माझ्या इथे माझं सिलेंडर संपलं होतं आणि मला इंडक्शनवरती जेवण बनवायला लागलं. ॲक्च्युली काल सिलेंडर माझं संपलं. गॅस बुक केला होता 8 तारखेला, पण तो अजून काही आला नाही. तर त्यामुळे मला इंडक्शनवर जेवण बनवायला लागत होतं. तर मी जास्त काही बनवलं नाही आज. मसाले भात बनवला. तर बघा, मसाले भात बनवते. तुमच्याही घरी असंच होतं का की बुक करता आणि सिलेंडर आलं नाही? मग त्यावेळेस तुम्ही काय करता? तर माझ्या दिवसभराची कामं सगळी अडकून राहिलेली. सकाळी तर मी नाश्ता ह्याच्यावरच बनवला, पोहे वगैरे. आणि नंतर मग मुलाला शाळेमध्ये घ्यायला गेली. त्याच्यानंतर येऊन माझी कामं सगळी राहिली होती. भांडी घासायची होती, जेवण बनवायचं होतं. तर मी जेवण तर फार काय बनवलं नाही. संध्याकाळपर्यंत तो सिलेंडरवाला देऊन जातो बोलला आहे. तर बघूया, संध्याकाळपर्यंत सिलेंडर आलं तर चांगलंच, नाही तर मग आपलं इंडक्शन जिंदाबाद. तर त्याच्यावर होतं, पण त्याच्यावर अशी स्पेसिफिक भांडी यूज करायला लागतात. तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. इकडे मी माझी राहिलेली भांडी घासून घेत होती आणि तिथे तो मसाले भात शिजायला टाकलेला. तर खूपच तारांबर उडालेली माझी की सिलेंडर गेले, आता काय करणार वगैरे. त्याला फोन केलेला की लवकर ये म्हणून. तर तो म्हणतो की नाही, मी लांब आहे आणि मला काही येणं होणार नाही. संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला सिलेंडर आणून देतो. दर महिन्याला मला सिलेंडर 1.5 महिना वगैरे जातो, पण ह्या महिन्यामध्ये मला एका महिन्यामध्येच बरोबर सिलेंडर माझा संपला आहे. काय माहिती आता काय झालं असेल. मी जेवण पण एवढं जास्त आम्ही घरामध्ये 5 लोक आहोत. तर त्यांचं काही जेवण एवढं नसतं. पाणी सुद्धा मी गरम करत नाही गॅसवर. तर माहिती नाही एवढ्या लवकर सिलेंडर कसा संपला. त्याच्यामुळे मला काही कल्पना नव्हती. तरी 8 तारखेला बुकिंग करून सुद्धा त्या लोकांनी सिलेंडर दिला नाही. तर बघूया आता कधी सिलेंडर येतो आणि माझी कामं होतात. तर कालही बाहेरून जेवण आणलं आणि खाल्लं, पण रोज रोज बाहेरचं जेवण आपल्याला परवडत नाही. तर म्हणून मी हा इंडक्शन माझा होता ठेवलेला तो काढला आणि त्याच्यावर बनवूया म्हटलं. चपाती भाजी बनवायला खूप वेळ झाला असता. माझा मुलगाही शाळेतून आलेला, त्यालाही जेवण द्यायचं होतं, त्याला भूक लागलेली. तर मी पटापट सगळं काम करून घेतलं. गॅस वगैरे पुसायचा होता. भात झाला बनवून आणि मग नंतर गॅस वगैरे पुसून भांडी घासून माझी कामं आवरली. तरी माझे कपडे धुवायचे बाकी आहेत अजून. ते धुवेल मी संध्याकाळी. त्याची काही घाई नाहीये. पण माझ्या मुलाला पटापट जेवण द्यायचं होतं, नाही तर तो झोपून जाईल. बघूया आता. हे भात तर अजून शिजला नाहीये. मी स्लोवर शिजवते. ह्याच्यामधलं एवढं अजून काही फंक्शन्स आहेत ते मला एवढं समजत नाहीत. तरी मी ट्राय केलं आज बनवायला. मी काही यूज करत नाही इंडक्शन, कधीतरी असं इमर्जन्सीमध्ये यूज करते. तर बघा किती छान माझा जो हे आहे पुलाव बनवून, मसाले भात पुलाव बनवून रेडी झाला आहे. तर बघूया आता. माझा मुलगा झोपला आहे की जागीच आहे. तर चला मग बघूया आता तो काय कसं होतंय सगळं. तर बघा, मी आली माझ्या रूम मध्ये, तर हा झोपलेला इथे पांघरून. तर आता त्याला उठवणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे. तर बघूया उठतो का. चला बाबू, उठतो बाळा जेवायला? हा, उठतो का? उठ ना, थोडंसं जेवून झोप ना. प्लीज. आधीच त्याला जेवायचा खूप कंटाळा आहे आणि त्यात उशीर झालेला मला जेवण बनवायला, म्हणून तो झोपून गेला आहे. तर तो उठला की त्याला जेवायला मी देईल आणि त्याला ट्युशनला पण जायचं होतं. इकडे मी थोडासा जेवण करत होती. बघा, खूप छान झालेला, टेस्टी झालेला माझा पुलाव. तर तुम्हीही बनवा आणि खा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.